गुड इव्हनिंग फ्रेंड्स. 5 जानेवारी रोजी जी कंबाईनची परीक्षा होणार आहे तर त्यासाठी करंट अफेअर्सची रिव्हिजन सिरीज आपण चालू केलेली आहे. तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, नुकताच राज्यसेवेला जो पेपर झालेला आहे त्याबाबत आपण माहिती पाहिली आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण राजकीय घडामोडींबाबत माहिती पाहिलेली होती. राजकीय घडामोडी अंतर्गत ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत तर त्या सर्व आपण घेतलेल्या होत्या, जे एक्सपेक्टेड आहेत त्या. आणि नंतर आपण आज बघणार आहोत की आर्थिक घडामोडी आणि अहवाल आणि निर्देशांक याच्याबाबत आपण आज माहिती घेणार आहोत. तर बघा, आर्थिक घडामोडीच्या अंतर्गत सर्वात पहिला टॉपिक काय आहे बघा, भारतात सर्वाधिक एफडीआय. आता एफडीआय म्हणजे काय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. तर याच्याबद्दल कंबाईनला फिक्स प्रश्न असतो, तुम्हाला माहितीच आहे. तर त्याच्याबाबत आकडेवारीमध्ये डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न येतो, किंवा कोणत्या देशाने आपल्या इथं जास्त गुंतवणूक केली याच्यावरती प्रश्न असतो, किंवा आपण बाहेरच्या देशामध्ये गुंतवणूक केलेली आहे का याबाबत थोडीफार आकडेवारीविषयी माहिती येते. तर पहिला मुद्दा आता आपण बघूया. तर पार्श्वभूमी बघा याची पहिल्यांदा. तर पार्श्वभूमी बघा, परकीय थेट गुंतवणूक एफडीआय ही कंपनी आणि व्यक्तीने एका देशातील दुसऱ्या देशात असलेल्या व्यावसायिक हितासाठी केलेली गुंतवणूक असते. म्हणजे एक दुसऱ्या देशामध्ये केलेली एक व्यावसायिक गुंतवणूक असते एफडीआय म्हणजे. तर 1991 पासून जेव्हा सरकारने अर्थव्यवस्था खुली केली आणि एलपीजी धोरणे सुरू केली तेव्हापासून भारतातील गुंतवणुकीचे वातावरण कमालीचे सुधारलेले आहे. तुम्हाला माहितीच आहे की नवीन आर्थिक धोरणे जी होती 1991 ला, तेव्हापासून आपल्या इथं गुंतवणूक जी आहे ते वाढण्यास प्रोत्साहन जास्त आपण देत आहे, त्यामुळे आपल्या इथे एफडीआय वाढत आहे. त्याबाबत अशी पार्श्वभूमी इथं दिलेली आहे. तर बघा, सध्या चर्चेमध्ये काय आहे घडामोड, आपण का हा मुद्दा चर्चेमध्ये घेतला. तर बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक गणनेनुसार, गणना कोणाची आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची, आपल्या आरबीआयची आहे. तर 2023-24च्या मध्ये अमेरिका हा भारतातील एफडीआयचा सर्वात मोठा स्रोत आहे. तर अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा स्रोत ठरलेला आहे, अशी माहिती इथं आपल्याला समजत आहे. त्यानंतर मॉरिशस, सिंगापूर आणि युनायटेड किंगडम असा क्रमांक लागतो. मग 1 2 3 4 1 2 3 4 असे 4 सुद्धा आपल्या लक्षात पाहिजे. पहिल्यांदा अमेरिका आहे, नंतर मॉरिशस आहे, नंतर सिंगापूर आहे, नंतर युनायटेड किंगडम आहे. केव्हा केव्हा आयोग त्याचा क्रम लावा म्हणून डायरेक्टली प्रश्न भरपूर वेळा विचारलेले आहेत बघा. जर पूर्वीचे तुम्ही एसटीएमएसचे वगैरे प्रश्न पाहिले तर त्याच्यामध्ये सुद्धा आयोगानं असे डायरेक्टली देश दिलेत की भारतामध्ये गुंतवणूक केलेली देश, आणि त्यांचा डायरेक्टली क्रम लावा, चढत्या क्रमाने लावा, उतरत्या क्रमाने लावा, अशा स्वरूपात भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे. त्यामुळे आवर्जून हाच पहिला मुद्दा आज आपण घेतलेला आहे. खाली बघा काय म्हटले, अमेरिकेचा भारतातील एफडीआयचा वाटा 16.7% आहे. तर फॅक्च्युअल मध्ये प्रश्न आला तर 16.7% वाटा आहे, हे फॅक्च्युअल गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर बघा, भारताने सिंगापूरमध्ये केलेली एफडीआय गुंतवणूक 23.8%. भारताने कोठे गुंतवणूक केलेली आहे तर सिंगापूरमध्ये केलेली आहे, आणि 23.8% ही गुंतवणूक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता बघा खाली, भारतात सर्वाधिक एफडीआय केलेले देश आता जे आपण पाहिलं तर बघा, 1 नंबरला काय आहे, अमेरिका आहे, 2 नंबरला आहे मॉरिशस आहे, 3 नंबर आहे सिंगापूर आहे, 4 नंबर आता बघितलेला आपण युनायटेड किंगडम आहे, आणि 5 नंबरला नेदरलँड आहे. हे 5 देशांचा सिक्वेन्स तुम्हाला पाठच पाहिजे. आता तुम्हाला आता सांगितलं की चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने लावा म्हणून आयोग या गोष्टीवरती प्रश्न विचारते. तर अमेरिका, मॉरिशस, सिंगापूर, युनायटेड किंगडम आणि नेदरलँड ही 5 देश तुम्हाला माहित पाहिजे. नंतर बघा, भारताने सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक केलेले देश बघा, म्हणजे भारताने कुठे सर्वाधिक गुंतवणूक केलेली आहे. तर 1 नंबरला बघा काय दिले, सिंगापूर आहे, 2 नंबर काय आहे, अमेरिका आहे, 3 नंबर काय युके आहे, आणि 4 नंबर आहे नेदरलँड आहे. या दोन्हीमध्ये कन्फ्युज होऊ शकतं. दोन्ही सुद्धा सेपरेट शॉर्ट नोट्स मध्ये सेपरेट कॉलम मध्ये लिहायचं. पेपरला जास्त वेळ हा मुद्दा वाचायचा का, तर सिक्वेन्स जास्त महत्वाचा आहे, आणि याच्यावरती भरपूर वेळा प्रश्न आलेला होता. आणि इथे नेदरलँड नंतर इथं 5 नंबरला मॉरिशस आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता क्षेत्रनिहाय, आता याच्यावरती सुद्धा प्रश्न आला. आता प्रत्येक वर्षी देशावरतीच प्रश्न येईल असं नाही, तर कधी कधी कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त गुंतवणूक झाली असे सुद्धा प्रश्न तुम्हाला पीवायक्यू मध्ये दिसतात. तर त्याचा कुठे रेफरन्स आहे तर हे आहे बघा. तर क्षेत्रनिहाय झालेली गुंतवणूक बघा, तर उत्पादन क्षेत्रामध्ये सर्वाधिक गुंतवणूक झालेली ती किती दिलेली आहे, 51.4% आहे. 2 नंबर काय, सेवा क्षेत्र दिलेलं आहे, 3 नंबरला आहे ऊर्जा क्षेत्र, आणि 4 नंबरला मग बांधकाम क्षेत्र आहे. तर त्याची टक्केवारी सुद्धा जास्त महत्वाची. उत्पादन क्षेत्रामध्ये 51.4% झालेली आहे. त्यानंतर सेवा क्षेत्र की त्याच्यामध्ये 92.4%, 42.4% झालेली आहे. त्यानंतर ऊर्जा क्षेत्र आहे 3.5%, आणि लास्ट येते की बांधकाम जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये 2.4% गुंतवणूक झालेली आहे. म्हणजे आपण काय बघितलं पहिल्यांदा की एफडीआय त्याची थोडी पार्श्वभूमी बघितली, आणि आरबीआयचा हा अहवाल आहे. आरबीआयच्या अहवालानुसार भारतामध्ये सर्वाधिक कोणत्या देशाने गुंतवणूक केलेली आहे त्याचा आपण सिक्वेन्स बघितला. टॉपला अमेरिका आहे, आणि भारताने बाहेरच्या कोणत्या देशामध्ये गुंतवणूक जास्त केलेली आहे त्याच्यामध्ये सिंगापूर 1 नंबरला आहे, ते पण आपण पाहिलं. आणि सगळ्यात शेवटला या मुद्द्यामध्ये बघितलं की कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक गुंतवणूक झालेली आहे. तर हा मुद्दा येणाऱ्या परीक्षांच्या दृष्टीने जास्त महत्वाचा आहे. आता पुढे बघा,
एनडीबी बघा, न्यू डेव्हलपमेंट बँक जी आहे, तुम्ही चर्चेमध्ये असता, चर्चेमध्ये भरपूर वेळा पाहता, तर त्याचा नवीन सदस्य देश कोणता झाला आहे याबाबत ही माहिती, न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य देश कोण झालेला आहे. तर बघा काय माहिती दिली, पार्श्वभूमी काय दिली बघा. न्यू डेव्हलपमेंट बँक पूर्वी ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक म्हणून ओळखली जात होती. म्हणजे ह्याच बँकेची ओळख पहिली काय होती, ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक अशी होती. ही एक बहुपक्षीय विकास बँक आहे जी ब्रिक्स देशांनी, ब्रिक्स देश कोणते कोणते, ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांनी ही स्थापन केलेली बँक होती. तर ब्रिक्स बँक म्हणून याची पहिली ओळख होती, तर त्याचं नंतर नामकरण करून एनडीबी बँक केलेलं आहे, न्यू डेव्हलपमेंट बँक असं त्याचं नामकरण केलेलं आहे. तर बघा 2012 मध्ये दिल्ली येथे झालेल्या 4थ्या ब्रिक्स परिषदेत भारताने बँक स्थापन करण्याची कल्पना मांडलेली होती. म्हणजे ही अशा प्रकारची एखादी बँक असावी ही कल्पना कोणी मांडलेली होती, तर भारताने अशी कल्पना मांडलेली होती. तर बघा नवीन विकास बँकेची निर्मिती या बैठकीचा मुख्य विषय होता. म्हणजे तेव्हा 2012 मध्ये जी काही भारतामध्ये बैठक झाली, तर नवीन जी बँक स्थापन करायची तो त्या बैठकीचा मुख्य उद्देश, मुख्य विषय होता. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता सध्या चर्चेमध्ये काय आहे, ही घडामोड घ्यायचा उद्देश काय, चर्चेमध्ये काय आहे, तर बघा अल्जेरियाला सप्टेंबर 2024 मध्ये अधिकृतपणे ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या सदस्यत्वाचा दर्जा देण्यात आलेला आहे. कोणाला देण्यात आलाय, अल्जेरिया. अल्जेरिया हा आता एनडीबी बँकेचा, न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य झालेला आहे. कधी, सप्टेंबर 2024 पर्यंत. एनडीबीचा सदस्य होणारा अल्जेरिया हा 10वा देश ठरलेला आहे. दोन्ही घडामोडी सुद्धा जास्त महत्वाच्या आहेत. रिसेंटली कोणता देश ऍड झालाय, अल्जेरिया झालाय, आणि कितवा झालाय, तो 10वा देश आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. अल्जेरिया पूर्वी बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, उरुग्वे, इजिप्त यासारखे देश एनडीबी मध्ये सामील झाले होते. न्यू डेव्हलपमेंट बँक ही ब्रिक्स राष्ट्रांनी स्थापन केलेली बहुपक्षीय विकास बँक आहे. ब्रिक्स राष्ट्रांनी स्थापन केली आहे, त्याच्या पार्श्वभूमीमध्येच आपण बघितलं, तर त्याच्या आधी कोणते कोणते देश ऍड झाले त्याबद्दल माहिती दिलेली आहे. एनडीबी बँकेचा नुसता सदस्य अल्जेरिया हा झालेला आहे. गोष्ट महत्वाची आहे. का, तर आपल्या इथं बघा गेल्या वर्षी एससीओ परिषद 2023 भारतामध्ये पार पडलेली होती, आणि तेव्हा आपण इराणला नुकताच 9वा सदस्य देश म्हणून दर्जा दिलेला होता. 21 एप्रिलला जो यूपीएससी सीडीएसचा पेपर झाला, तर त्याच्यामध्ये तो प्रश्न आलेला होता. त्याच्यानंतर नाटो मध्ये जे काही रिसेंटली ऍड झालेले कंट्री आहेत, नाटोचा फिनलँड जेव्हा 31वा सदस्य देश ऍड झालेला होता, तेव्हा आयोगानं प्रश्न विचारला होता. आता रिसेंटली कोणता देश ऍड झाला, त्याच्यामध्ये स्वीडन झालेला आहे. नाटो एकतर 75 वर्ष झाल्यामुळं त्या नाटोला चर्चेमध्ये आहे, त्याच्यामुळे त्याचे सुद्धा रिसेंटली कोणते देश ऍड झाले ते माहित पाहिजे. G20 मध्ये रिसेंटली कोणते देश झाले ऍड पाहिजे, माहित पाहिजे. ब्रिक्स मध्ये रिसेंटली कोणते देश ऍड झाले ते सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. आता एनडीबी बद्दल बघा. एनडीबी बद्दल, ब्रिक्स देशांनी स्थापन केलेली बहुपक्षीय विकास बँक 2012 मध्ये दिल्ली इथे झालेल्या 4थ्या ब्रिक्स परिषदेत भारताने कल्पना मांडलेली होती. हे वरतीच आपण बघितलं. 2012 मध्ये जी 4थी परिषद भारतामध्ये झालेली होती, तेव्हा भारतानेच अशा प्रकारची एक बँक असावी अशी संकल्पना मांडलेली होती. 27 मार्च 2013 रोजी दक्षिण आफ्रिकेत डर्बन येथे झालेल्या 5व्या ब्रिक्स शिखर परिषदेत ब्रिक्स नेत्यांनी विकास बँक स्थापन करण्यास सहमती दर्शवलेली होती. 2012 मध्ये जी आपल्या इथं परिषद झाली, तेव्हा आपण ही भारताची स्वतःची संकल्पना आपण त्यांना मांडली, पण त्याची सहमती कधी बघा, 27 मार्च 2013 रोजी, त्याच्या पुढच्याच वर्षी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे जेव्हा ही परिषद झाली, तर हे विभाग स्थापन करण्यास सर्वांनी सहमती दर्शवलेली होती. 15 जुलै 2014 रोजी फोर्टोलेझा, ब्राझील येथे 6व्या ब्रिक्स परिषदेत ब्रिक्स देशांनी नवीन विकास बँकेच्या करारावर स्वाक्षरी केली. पहिल्यांदा 2012 मध्ये चर्चा झाली, 13 मध्ये आफ्रिकेमध्ये त्याच्यावरती सहमती दर्शवली, आणि 14 मध्ये सर्वांनी स्वाक्षरी त्याच्यावरती केली. जुलै 2015 मध्ये हा करार अंमलात आला. चीन, शांघाय येथे या बँकेचे मुख्यालय आहे. इथं मुख्यालय सुद्धा कुठे आहे तुम्हाला माहित पाहिजे, तर चीन येथे, शांघाय येथे याचं मुख्यालय आहे. पहिले मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क आहे, तर त्याच्याविषयी माहिती आहे. तर पहिले हा शब्द असल्यामुळे हा मुद्दा इथं आवर्जून घेतलेला आहे. तुम्हाला माहितीच आहे की पहिल्या ज्या काही घडामोडी आहेत, तर त्याच्यावरती आवर्जून आयोग प्रश्न विचारतात, तर म्हणून आवर्जून आपण हा मुद्दा इथं चर्चेला घेतलेला आहे. तर बघा, देशातील पहिले मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क रिलायन्स इंडस्ट्रीज जून 2024 मध्ये तामिळनाडूतील चेन्नई येथे भारतातील पहिल्या मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कचे बांधकाम सुरू करण्यात आलेले आहे. सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की तामिळनाडू हे लक्षात ठेवायचं. कोठे आहे, तर तामिळनाडूमध्ये. वन लाइनर मध्ये डायरेक्टली प्रश्न येतो का, तर पहिलेच आहे, पहिलेच असल्यामुळे वन लाइनर मध्ये प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहे. तर कोठे आहे लक्षात ठेवा, तामिळनाडू येथे आहे. 2022 मध्ये रिलायन्सने तिरुवल्लम जिल्ह्यातील 184.27 एकर जमिनीवर 1424 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी बोली जिंकली. म्हणजे ही बोली लागली होती, रिलायन्सने जिंकलेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2022 रोजी त्याची पायाभरणी केली. नरेंद्र मोदी यांनी याची पायाभरणी केलेली होती. तर लक्षात ठेवायचं की तामिळनाडूमध्ये हे पहिली मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क होणार आहे. चुकून तिथं महाराष्ट्र सुद्धा ऑप्शन असेल, तर तुम्हाला वाटू शकते की महाराष्ट्र सुद्धा ह्याचं उत्तर असू शकेल, आणि आवर्जून आयोगानं पहिलाच ऑप्शन हा महाराष्ट्र दिलेला असतो, जेणेकरून आपलं लक्ष तिथंच जातं. बाकीचे ऑप्शन आपण वाचत सुद्धा नाही, का तर महाराष्ट्रात आहे म्हणूनच प्रश्न विचारलाय असं आपल्याला वाटू शकतं.
आता बघा, ब्रिटनमध्ये एफडीआय गुंतवणूक करण्यात महाराष्ट्र अव्वल. तर त्याबाबत काय माहिती दिली बघा. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज CII आणि ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तांच्या संयुक्त अहवालानुसार यांनी जो काही अहवाल काढलेला आहे तर त्यानुसार ब्रिटनमध्ये भारतातून थेट परकीय गुंतवणूक करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. आता एफडीआयचा सर्वात पहिला जो मुद्दा आपण पाहिलेला होता तर त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं की बाहेरचे देश, अमेरिका आपल्या इथं गुंतवणूक करणारा सर्वात मोठा देश ठरलेला होता आणि आपण कुठे जास्त गुंतवणूक केलेली तर सिंगापूरमध्ये केलेली. तर ब्रिटनमध्ये सर्वाधिक जास्त गुंतवणूक करणारा राज्य कोणतं आहे तर महाराष्ट्र हे राज्य आहे की त्यांनी ब्रिटनमध्ये सर्वाधिक जास्त गुंतवणूक केलेली आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची, तर महाराष्ट्र असल्यामुळे केवळ आवर्जून याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर लक्षात ठेवा, ब्रिटनमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करणारा महाराष्ट्र हा आपल्या देशातलं राज्य आहे की त्याने ब्रिटनमध्ये सर्वाधिक गुंतवणूक केलेली आहे. आता पुढे बघा, 2023 मध्ये भारतातून ब्रिटनमध्ये झालेल्या एकूण एफडीआय पैकी 20% अधिक एफडीआय महाराष्ट्रात मुख्यालय असलेल्या कंपन्यांचा आहे. म्हणजे 20% जास्त गुंतवणूक आहे महाराष्ट्रात मुख्यालय असलेल्या कंपन्यांचं आहे. त्या पाठोपाठ कर्नाटक 12% आणि दिल्ली 8.6% आहे. सिक्वेन्सच लक्षात ठेवायचा म्हटलं तर महाराष्ट्र 1 नंबर आहे, कर्नाटक 2 नंबर आहे, 3 नंबरला दिल्ली आहे. ह्याच्या सुद्धा सिक्वेन्सवरती आवर्जून आयोग प्रश्न विचारू शकतं. तर पॅटर्न थोडा बदलायचा म्हटलं तर ह्या घडामोडी सुद्धा जास्त महत्वाच्या ठरू शकतात. तर लक्षात ठेवायचं की महाराष्ट्र 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे कर्नाटक, 3 नंबरला आहे नवी दिल्ली. कशासाठी? ब्रिटनमध्ये गुंतवणूक करणाऱ्या राज्यांमध्ये. लक्षात ठेवा. आता नवीन आधारभूत वर्ष सांख्यिकी मंत्रालय, जर तुम्ही मित्रांनो 2019च्या आधीचे जर कंबाईनचे पेपर पाहिले तर त्याच्यामध्ये आधारभूत वर्ष ह्याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न आलेला होता. 16, 17, 18चे जर पेपर तुम्ही कंबाईनचे वगैरे राज्यसेवेचे जरी पाहिले तर तेव्हा आधारभूत वर्षावरती प्रश्न विचारण्याचा भरपूर काही ट्रेंड होता. तर तोच मुद्दा आता नव्यानं करंट अफेअरच्या ओरिएंटेड हा मुद्दा महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही इकॉनॉमिक्सचा हा टॉपिक वाचत असता तर त्या टॉपिक मध्ये लगेच हा मुद्दा तिथं अपडेट करून घ्यायचा, जेणेकरून इकॉनॉमिक्स रिव्हिजन करताना तिथल्या तिथं तुम्हाला लगेच लक्षात यावं यासाठी. तर बऱ्याच वेळा कसं असतं, त्याच्या बेसिक वरती करंट अफेअर्सच्या 15 प्रश्नामध्ये जरी प्रश्न नाही आला तर त्याच्या बेसिक वरती प्रश्न आवर्जून येतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर बघा, फेब्रुवारी 2026 मध्ये 2022-23 या नवीन आधारभूत वर्षासह जीडीपी प्रकाशित करणार आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न चॅप्टर वाचताना त्याच्यामध्ये हे ऍड करून घ्यायचं आहे तुमच्या बुकमध्ये. तर काय, फेब्रुवारी 2026 मध्ये 2022-23 हे नवीन आधारभूत वर्षासहित जीडीपी प्रकाशित केला जाणार आहे. सध्या जीडीपी गणनेसाठी 2011-12 हे आधारभूत वर्ष आहे. म्हणजे सध्या जी काही जीडीपी काढला जातो तर त्यासाठी आधारभूत वर्ष कोणता आहे तर 2011-12 हे त्यासाठी आधारभूत वर्ष आहे. 2026 मध्ये कोणतं असणार आहे, 2022-23 हे आधारभूत वर्ष असणार आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालय यांनी राष्ट्रीय लेखा सांख्यिकीवरील सल्लागार समितीला 2022-23 हे आधार वर्ष म्हणून स्वीकारण्याची सूचना करेल. हे आधार वर्ष स्वीकारण्याची सूचना त्यांनी करणार आहेत. विश्वनाथ गोल्डर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या 26 सदस्यीय ACNSA समितीने 2026च्या सुरुवातीला हे कार्य पूर्ण करणे अपेक्षित आहे. सर्वात जास्त महत्वाचं याच्यामध्ये काय असेल तर 2026 मध्ये 22-23 हे आधारभूत वर्ष असेल आणि ती कोणाची समिती आहे, विश्वनाथ गोल्डर यांची ही समिती आहे, त्यांच्या अंडर ही समिती आहे. तर ह्याच्यावरती 100% प्रश्न येऊ शकतो. का तर तुम्हाला माहितीच आहे समिती या मुद्द्यावरती आयोग आवर्जून प्रश्न एकतरी विचारतं. कालच्या 1 डिसेंबरच्या राज्यसेवामध्ये सुद्धा समितीवरती प्रश्न विचारलेले होते. तर येणाऱ्या परीक्षेमध्ये हा मुद्दा सुद्धा जास्त महत्वाचा ठरणार आहे. आता जीडीपी मध्ये महाराष्ट्र अव्वल. तर बघा काय दिलंय, S&P ग्लोबल या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार, अहवाल कोणी जाहीर केलेला आहे, S&P ग्लोबल यांनी हा अहवाल जाहीर केलेला आहे, या संस्थेने अहवाल जाहीर केलेला आहे. तर त्यानुसार सकल राष्ट्रीय उत्पादनात म्हणजे जीडीपी मध्ये 23-24 या आर्थिक वर्षात महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा आहे. वाटा किती टक्के, 13.30%. तो वाटाचा जो काही आकडा आहे फॅक्च्युअल डिजिट तो सुद्धा अतिशय महत्वाचा ठरणार आहे. संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र यामध्ये आघाडीवर आहे. तर किती आहे, 13.30 असा महाराष्ट्राचा वाटा आहे. महाराष्ट्रानंतर या यादीत तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरात यांचा क्रमांक लागतो. हा सुद्धा मुद्दा अतिशय जास्त महत्वाचा आहे. जीडीपी मध्ये संपूर्ण देशामध्ये 1 नंबरला कोण आहे तर आपलं महाराष्ट्र आहे. कोणत्या संस्थेने हा अहवाल काढलेला आहे, S&P या संस्थेने हा अहवाल काढलेला आहे. 2 नंबरला कोण आहे, तामिळनाडू आहे. 3 नंबरला कोण आहे, कर्नाटक आहे. 4 नंबरला कोण आहे, गुजरात आहे. त्याच्या समोर जी डिजिट मध्ये आकडेवारी दिलेली आहे ती सुद्धा जास्त महत्वाची ठरते. तर जीडीपी असे जे गुंतवणूक वगैरे आहे त्याच्यावरती कंबाईनला आवर्जून एक तरी प्रश्न असतोच. खाली बघा, आता आर्थिक घडामोडी अंतर्गत या घडामोडी जास्त महत्वाच्या होतात. तर आर्थिक घडामोडीमध्ये आपण कोणत्या कोणत्या बघितल्या, 1 मिनिटात मी रिवाइज करतो तुम्हाला की भारतात सर्वाधिक एफडीआय. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की अमेरिकेमधून भारतात सर्वाधिक गुंतवणूक जास्त झालेली आहे आणि भारताने जर कुठे गुंतवणूक केलेली असेल तर सिंगापूरमध्ये आपण सर्वाधिक गुंतवणूक केलेली आहे. तर त्याच्यामध्ये आकडेवारी आणि किती वाटा आहे ते सुद्धा आपण दिलेलं आहे. त्यानंतर आपण काय बघितलं बघा,
उत्पादन म्हणजे क्षेत्रनिहाय गुंतवणूक कुठे झालेली, तर उत्पादन क्षेत्रामध्ये 1 नंबरला झाली, 2 नंबर आपण काय बघितलं सेवा क्षेत्रामध्ये झाली, 3 नंबर आपण काय बघितलं ऊर्जा क्षेत्रामध्ये झालेली, आणि 4 नंबरला आपण बघितली की बांधकाम क्षेत्रामध्ये ते सर्वाधिक गुंतवणूक झालेली आहे. म्हणजे क्षेत्रनिहाय पण बघितलं, कोणत्या देशाने आपल्या इथं जास्त गुंतवणूक केली ती पण पाहिलं, आणि बाहेरच्या देशामध्ये कोणत्या देशामध्ये आपण केलेली त्याबाबत सुद्धा आपण आकडेवारी पाहिलेली आहे. आता नंतर आपण काय बघितलं की एनडीबी जो देश आहे तर त्याचा नवीन सदस्य कोण झालेला आहे, तर त्याबाबत आपण माहिती बघितली. तर त्या बँकेची पहिल्यांदा आपण पार्श्वभूमी बघितली. सर्व कसं असतं मित्रांनो की ए आणि बी ABCD सेंटेन्स मध्ये जर प्रश्न आलाच तर थोडी पार्श्वभूमी का होईना माहित असायला पाहिजे, किंवा डायरेक्टली जर सांगितलं अल्जेरिया एनडीबीचा सदस्य झालाय तर ते शिकवण्याला काही अर्थ एवढा राहत नाही, कारण त्याची थोडी तरी पार्श्वभूमी माहित पाहिजे. त्यासाठी आपण काय बघितलं, एनडीबीची सर्वात पहिली संकल्पना कोणी म्हणली होती, भारताने म्हणली होती. कधी म्हणली होती, 2012 मध्ये जेव्हा भारतामध्ये ही परिषद पार पडली तेव्हा भारताने ही संकल्पना सुचवलेली होती. मग 2013 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन मध्ये जेव्हा ही झाली तेव्हा सर्वांनी सहमती दर्शवली. 2014 मध्ये मग याच्यावरती सर्वांनी स्वाक्षरी केलेली आहे, आणि नंतर मग तेव्हा चीन मध्ये याचं मुख्यालय आहे आणि ही बँक स्थापन झालेली होती. त्यानंतर आपण बघितलं पहिलं मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क, तर ते कुठे झालेलं आहे, तामिळनाडू मध्ये झालेलं आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी बस आहे की तामिळनाडू याचे तिथं झालेलं होतं. 2022 मध्ये नरेंद्र मोदी यांनी याची पायाभरणी केलेली होती. आता सर्वात पुढचा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे की ब्रिटनमध्ये सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्र राज्याने केलेली आहे. महाराष्ट्राबाबत घडामोड आहे, महाराष्ट्राचं काहीतरी तिथं चांगलं झालेलं आहे तर आवर्जून प्रश्न येण्याचे चान्सेस असतात. ब्रिटनमध्ये सर्वाधिक जास्त गुंतवणूक करण्यामध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर आपण बघितलं की नवीन आधारभूत, आणि त्याच ह्याच्यामध्ये 2 नंबर कर्नाटक आणि 3 नंबर दिल्ली, 3 घडामोडी तेवढ्या सिक्वेन्सली शॉर्ट नोट्स मध्ये लिहून घ्यायच्या, तर तिन्ही पण जास्त महत्वाचं आहे. नंतर बघितलं आपण की नवीन आधारभूत वर्ष जे आहे तर त्याबाबत संकल्पना आपण पाहिलेली की सांख्यिकी मंत्रालयाच्या ह्याच्यामध्ये नवीन आधारभूत वर्ष कोणतं असणार आहे, तर 2026 मध्ये 2022-23 हे नवीन आधारभूत वर्ष असणार आहे हे आपण ठरवलेलं आहे. तर ती समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली होती, विश्वनाथ गोल्डर तर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती की त्यांनी सांगितलं की 2022-23 हे आधारभूत वर्ष असणार आहे. आत्ता आधारभूत कोणतं आहे, 2011-12 हे आत्ता आधारभूत वर्ष आहे. जेव्हा तुम्ही इकॉनॉमिक्सचा राष्ट्रीय उत्पन्न चॅप्टर वाचत असाल तर तिथं हे घडामोड लगेच अपडेट करून घ्यायची. आता S&P ही जी संस्था आहे तर त्यांनी भारतातील जे सर्व राज्य आहेत तर त्याच्यामध्ये जीडीपीला टॉपला कोण आहे याबाबत एक अहवाल काढलेला आहे. तर या संस्थेने काढलेल्या अहवालामध्ये आपल्या महाराष्ट्राचा जो आहे तो वाटा सर्वाधिक जास्त आहे. संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक जास्त आहे, आणि महाराष्ट्राची जर चांगली घडामोड आहे तर आवर्जून प्रश्न येतो तुम्हाला सांगितलं तर महाराष्ट्राचा सर्वाधिक आहे हे सर्वांनाच माहित झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये जर पॅटर्न बदलायचा म्हणलं तर आयोग त्याच्या समोरचं डिजिट विचारू शकतं. तर ते डिजिट पार्टच पाहिजे की 13.30% वाटा आहे, आणि पूर्ण हा सिक्वेन्स माहित पाहिजे. महाराष्ट्र, तामिळनाडू, त्यानंतर आहे कर्नाटक आणि त्यानंतर आहे गुजरात. तर पूर्ण माहित पाहिजे, आणि त्याच्या समोरचा डिजिट मधला आकडा आहे तो सुद्धा शॉर्ट नोट्स मध्ये लिहून घ्या, तो सुद्धा अतिशय जास्त महत्वाचा आहे. आता मित्रांनो बघा, अहवाल आणि निर्देशांक ह्या घडामोडी आपण काय बघितल्या की आर्थिक घडामोडीच्या अंतर्गत कोणत्या जास्त महत्वाचं आहे त्याविषयी माहिती बघितली. आता बघा जे काही महत्वाचे अहवाल आहेत तर त्याविषयी आपल्याला माहिती पाहायची आहे. तर बघा पहिला आहे की जागतिक मानव विकास अहवाल 2023-24, मानव विकास निर्देशांक जागतिक मानव विकास अहवाल याबाबत आपल्याला माहिती घ्यायची. पहिल्यांदा तेवढं थोडी त्याची पार्श्वभूमी आपण बघूया. बघा, मानव विकास अहवाल हा संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजे UNDP कडून हा प्रकाशित केला जातो. च्या मानव विकास अहवालात कार्यालयाने प्रकाशित केलेला वार्षिक मानव विकास अहवाल आहे, म्हणजे वर्षाला प्रत्येक वर्षी हा अहवाल UNDP कडून सादर केला जातो. पुढे बघा, पहिला हा जो निर्देशांक होता 1990 मध्ये पाकिस्तानी अर्थशास्त्र मोहम्मद उल हक आणि भारतीय नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी सुरू केलेला होता. म्हणजे याची पार्श्वभूमी आहे की ह्या वाक्यावर सुद्धा भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे. 1990 साली या अहवालाची सुरुवात झालेली होती, आणि पाकिस्तानी जे अर्थशास्त्र आहेत मोहम्मद उल हक यांनी आणि आपल्या भारताचे जे अमर्त्य सेन आहेत नोबेल विजेते आहेत ते, तर त्यांनी हा अहवाल सुरू केलेला होता. तर बघा, जाहीर या वर्षी हा अहवाल कधी जाहीर झाला, तर 13 मार्च 2024 ला हा अहवाल जाहीर झालेला आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे कंबाईन मध्ये याच्यावरती आवर्जून प्रश्न असतो. याच्या मागचे जर PYQ तुम्ही पाहिले तर या अहवालावरती भरपूर वेळा बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत. तर बघा, संस्था म्हणजे कोण काढते हा अहवाल, आताच आपण बघितलं UNDP संयुक्त राष्ट्र UNDP हा अहवाल काढते. त्यानंतर बघा, शीर्षक हे याच्यावरती सुद्धा आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला होता. मग तुम्हाला वाटेल की हे जास्त महत्वाचं नाही, तर ब्रेकिंग द ग्रीड लॉक एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. जास्तच अवघड करायचं म्हणलं तर एका ऑप्शन मध्ये हे दोन सेम देऊ शकतात. कसे, तर आपण बघितलं पंचवार्षिक योजनेच्या तेव्हा थीमवर प्रश्न येतो, 12वीची थीम काय, 11वीची काय, 10वीची काय, 9वीची काय, 8वीची काय. त्याच्यामध्ये सुद्धा आयोग कधी कधी थोडे 1-2 वर्ड शब्द दोन कॉमन ऑप्शन मध्ये कॉमन मध्ये देतात. तर तसं याच्यामध्ये एवढं अवघड होणार नाही, पण ही ब्रेकिंग द ग्रीड लॉक एवढं जरी लक्षात ठेवा, त्याच्यामुळे तुम्हाला ऑप्शन तर इलिमिनेट होण्याचे चान्स आहेत. तर या वर्षीच्या अहवालात ब्रेकिंग द ग्रीड लॉक रिमेनिंग कॉर्पोरेशन इन पोलरायझर वर्ल्ड
ही याची यावर्षीची थीम आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता HDI 2022 हा इंडेक्स आहे आणि भारत बघा, भारताचा क्रमांक जे आहे ते 193 देशामध्ये 134वा क्रमांक आहे. हा आकडा जास्त महत्वाचा आहे. 134 193 देशांमध्ये, आणि गेल्या वर्षी हा जो क्रमांक होता आपला तर तो 135 नंबर होता, आणि यावर्षी किती 134 आहे. फक्त एक तारण आपण अलीकडे आलेलो आहे. भारताचा स्कोर जो आहे तो 0.644 आहे. शॉर्ट नोट्स मध्ये ह्या घडामोडी लिहून घ्यायचा. भारताचा स्कोर आहे तो 0.644 आहे. बघा भारताचे वर्गीकरण, आता जो स्कोर आहे या स्कोरच्या हेतून त्यांनी जर वर्गीकरण केलेलं आहे तर मध्यम मानव विकास श्रेणीमध्ये आपलं वर्गीकरण येतं जगभरामध्ये, हे तेवढं लक्षात ठेवायचं. आणि आपल्या इथं आयुर्मान जे आहे ते 67.60 वर्षे आहे. आता काल जर तुम्ही बघितला जॉग्राफीला एक प्रश्न आलेला होता बघा राज्यसेवेला 2011, आणि ती लिस्ट दिली होती तिने जोड्या लावा स्वरूपात प्रश्न होता, ते आयुर्मानावर होता बघा. आता 67.60%, म्हणजे त्याचं लॉजिक एकदम लॉजिकली तो प्रश्न सुटत होता की सध्या जे आयुर्मान आहे ते 67.60% झालेलं आहे. हा आयुर्मान हळूहळू वाढायला लागलेला आहे. आयुर्मान म्हणजे काय, बऱ्यापैकी माणूस आता 67 वर्ष भारतामध्ये जगू शकतो. आधी कसं होतं 50 वर्ष 60 वर्ष असं होतं का, तर पहिल्या हॉस्पिटॅलिटी वगैरे एवढ्या अवेलेबल नव्हत्या. समजा जर आता जर आपल्याला एखादा ऍक्सिडेंट झाला तर सर्जरी करून वगैरे बऱ्यापैकी माणूस जगण्याचे चान्सेस जास्त आहेत. किंवा एखादा आपल्याला जरी अटॅक आला तरी त्याची सुद्धा प्राथमिक स्टेज आहे, सेकंड स्टेज आहे, थर्ड स्टेज आहे. प्रत्येक वेळेस अटॅक आला म्हणजे पहिल्या अटॅक मध्येच माणूस मरतो असं नाही. आधी अटॅक येऊन गेले सुद्धा किती लोक जिवंत असतात. त्याचे जे ऑपरेशन आहे, त्याचे जे इंजेक्शन आहे, त्याप्रमाणे हे आयुर्मान वाढायला लागलेलं आहे. तर तो असा लॉजिकली प्रश्न होता, तो जनगणनेवर होता बघा. 11चं आयुर्मान किती होतं, 1चं किती होतं, 91चं किती होतं, तर ते आयुर्मान आपलं वाढत चाललंय. त्या लॉजिकनुसार सुद्धा प्रश्न डायरेक्टली सुटत होता. म्हणजे कुठलं लॉजिक कुठं असेल हे तुम्ही आयोगाचा भाकीत करू शकत नाही. बरोबर ह्याचं लॉजिक तिथं होतं, आणि ज्याला प्रश्न समजलाय, ज्यानं PYQ वगैरे वाचलेले आहेत, असे अहवाल वगैरे सिरियस मध्ये वाचलेले आहेत, त्याला बरोबर तो लगेच क्लिक झाला. एकदम लॉजिकली प्रश्न होता, त्याच्यामध्ये कन्सेप्ट असा काहीच नव्हता. तर अशा घडामोडी लक्षात ठेवायचं. ज्या महत्वाच्या घडामोडी त्या आपण बरोबर इथे घेतलेला आहे. आता जन्मवयाचं जे आयुर्मान आहे ते 9.1 वर्ष आहे. आता शालेय शिक्षणाचं अपेक्षित वर्ष आहे ते 12.6 आहे, आणि शालेय शिक्षणाची सरासरी 6.6 वर्ष आहे. याच्यावरती जास्त कोण काय विचारत नाही. आता जो या वर्षाचा जो अहवाल आहे तर त्याच्यामध्ये पहिले 3 देश कोणते आहेत बघा. स्वित्झर्लंड 1 नंबरला आहे, 2 नंबर आहे नॉर्वे, आणि 3 नंबर आहे आइसलँड. स्वित्झर्लंड 1 आहे, 2 नंबर आहे नॉर्वे, आणि 3 नंबर आइसलँड आहे. आता शेवटचे ते कोणते देश आहेत त्या सुद्धा आपण बघायचं आहे. तर शेवटच्या 3 देशामध्ये 193 नंबरला सोमालिया आहे, 192ला दक्षिण सुदान आहे, आणि 191ला मध्य आफ्रिका देश आहेत. तर हे घडामोडी एकदम शेवटचे देश आहेत. आणि शेजारील आपल्या शेजारील जर देश म्हणलं तर 75ला चीन आहे बघा, 78ला श्रीलंका आहे, 125ला भूतान आहे, 129ला बांगलादेश आहे, आणि आपला भारत किती वरती सांगितलं 134ला आहे. म्हणजे भारतापेक्षा हे देश आपल्यावरती आहेत. समजलं? मानव विकास अहवालामध्ये भारतापेक्षा या देशांची स्थिती चांगली आहे. तुम्हाला असं आयोगाने जर सेंटेन्स टाईप दिलं तर तुम्हाला तिथं बघून असं वाटणार नाही की भारतापेक्षा त्यांची चांगली आहे म्हणून. का तर तिथल्या देशात आता वातावरण बघून तुम्ही जर बघितलं बांगलादेशमध्ये तिथली राजकीय परिस्थिती सध्या ढासळलेलीच आहे ना. पुन्हा श्रीलंकामध्ये बघितलं आता नुकतंच नवीन सरकार तिथं आलेलं आहे. तर चीनमध्ये वगैरे तर तुम्ही म्हटलं तर चीन साहजिक आहे आपल्यापेक्षा जास्त आहे, पण या बाकीच्या ह्याच्यानुसार ऑप्शन इन्व्हेंट करून तुम्ही तिसराच कुठला जर ऑप्शन लिहून बससा तर ह्याच्या मुद्दा मी तर लाईन म्हटली मी की भारतापेक्षा ह्यांची आकडेवारी वरती आहे. यावरून गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जेव्हा प्रश्न कॉम्प्लिकेटेड करायला जातो आयोग तेव्हा अशा सेंटेन्स वरती प्रश्न येतो, ही मात्र गोष्ट लक्षात ठेवायची. नंतर आपल्या शेजारचे म्यानमार आहे 144ला, 146ला नेपाळ आहे, आणि 164ला पाकिस्तान आहे. आता मानव विकास निर्देशांक HDI म्हणजे बघा निकष काय आहेत त्याचे. म्हणजे हा अहवाल आतापर्यंत बघितलं की ही देश 1 नंबरला आहे, भारताचे एवढा आहे, तेवढा आहे, हे एवढा आहे, पण त्याच्यामध्ये नक्की निकष काय, निकष जे आहेत कशावरून हा काढला जातो तर आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा, ह्या 3 गोष्टीवरून हा मानव विकास अहवाल काढला जातो. तर याच्यावरती भरपूर आयोगानं जवळपास 6 ते 7 वेळा प्रश्न विचारलेला आहे. मग याच्यामध्ये आयोग D नंबरला ऑप्शन देते की दरडोई उत्पन्न, तर ते दरडोई उत्पन्न याच्यामध्ये नसतं. असा आयोगाने भरपूर वेळा प्रश्न विचारलेला आहे, आणि कंबाईनला जास्त वेळा विचारलेला आहे. तर लक्षात ठेवायचं की हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे की याचे निकष काय आहेत. तर काय, आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा, हे 3 निकष अतिशय महत्वाचे आहेत. त्याच्यावरती भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे. आता याचे जे आयाम आहेत बघा 4 आयाम, तर ते दिलंय की जन्मावेळी सरासरी आयुर्मान, त्यानंतर दिले शालेय शिक्षणाची सरासरी वर्ष, त्यानंतर दिले शालेय शिक्षणाचे अपेक्षित वर्ष, आणि दरडोई सकल उत्पन्न. वरती आपण पाहिले होते बघा हे भारताचे किती काय आहे, तर ते हे 4 ह्याचे आयाम आहेत, निकष नाही. निकष आणि आयाम मध्ये फरक आहे. आता त्यानंतरचा निर्देशांक बघा की याच्यावरती सुद्धा भरपूर वेळा प्रश्न येतो की जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक आहे 2024 साठीचा, तर याच्यावरती सुद्धा भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे. तर जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक जो आहे 2010 मध्ये ऑक्सफर्ड गरिबी आणि मानव विकास उपक्रम आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम
द्वारे विकसित करण्यात आला, म्हणजे कोणाद्वारे विकसित करण्यात आला याची माहिती इथं दिलेली आहे. आणि गरिबीची घटना आणि तीव्रता निर्धारित करण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा याचा वापर केला जातो. इथं पण निकष त्याचे दिलेले आहेत. आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा या तिन्हीचा सुद्धा वापर इथं केला जातो. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक दिलेल्या लोकसंख्येसाठी सारांश दारिद्र्य आकृतीची गणना करण्यासाठी निर्देशांकाच्या श्रेणीचा वापर करतात, ज्यामध्ये मोठा आकडा गरिबीची उच्च पातळी दर्शवतो. म्हणजे जो काही मोठा डिजिट आहे तो गरिबीची उच्च पातळी दर्शवतो असं इथं म्हटलेलं आहे. हा आकडा गरीब मानल्या जाणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण आणि गरीब कुटुंबांनी अनुभवलेल्या गरिबीची विस्तृती या दोन्हीचा विचार करते. म्हणजे हा जो आकडा कशाचा विचार करते याबाबत माहिती दिलेली आहे. जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक 17 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर करण्यात आला. या वर्षीचा जो काही हा निर्देशांक आहे तर तो 17 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. पॉवर्टी अमिड कॉन्फ्लिक्ट याची या वर्षीची थीम होती. या वर्षीची थीम सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. पॉवर्टी अमिड कॉन्फ्लिक्ट या वर्षीची थीम आहे. आता ह्या अहवालामध्ये ठळक मुद्दे कोणते कोणते होते बघा. 112 देशांमधील 1.1 अब्ज लोक म्हणजे 18.3% तीव्र बहुआयामी दारिद्र्यामध्ये राहतात. म्हणजे दारिद्र्यामध्ये किती लोक राहतात याबाबत इथं माहिती दिलेली आहे. यामुळे यापैकी सुमारे 40% लोक संघर्षाच्या वातावरणामध्ये राहतात. म्हणजे दारिद्र्याच्या मध्ये सुद्धा राहतात एवढे आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा जास्त संघर्ष करणाऱ्या लोकांमध्ये 40% लोक यामधले राहत आहेत. 2024च्या अहवालात पहिल्यांदाच संघर्षाच्या परिस्थितीबाबत गरिबीवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. हे वाक्य ह्या टॉपिक मधला सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. का तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आयोगाचा पहिल्या ज्या घडामोडी घडतात तर त्याच्यावर एकदम बारीक लक्ष असते. तर पहिल्या घडामोडीच्या अंतर्गत ह्याच्यावर ह्या वाक्यावर सुद्धा या निर्देशांकाच्या अंतर्गत या अहवालाच्या अंतर्गत प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे. 962 दशलक्ष लोक गरीब लोक ग्रामीण भागामध्ये राहतात. म्हणजे ग्रामीण भागामध्ये सुद्धा एवढे लोक राहतात याबाबत त्यांनी अहवालामध्ये ठळक मुद्द्यामध्ये दिलेलं आहे. आता बघा, भारताची एमपीआय मूल्य 0.105 असून 234 दशलक्ष लोक बहुआयामी दारिद्र्यात राहतात. भारतातील बहुआयामी गरिबीचे प्रमाण 16.4% आहे. तर आपल्या इथं प्रमाण किती 16.4% आहे. हा आकडा लक्षात ठेवायचा. बहुआयामी भारताचा आकडा किती 16.4% आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर बघा, सर्वाधिक गरिबीत जगणारे 5 देश कोणते आहेत तर भारत आहे. तर 234 दशलक्ष लोक आपल्या इथं गरिबामध्ये जगतात. 2 नंबर आहे पाकिस्तान की 93 दशलक्ष लोक आहेत. नंतर आहे इथिओपिया 86 दशलक्ष आहे. त्यानंतर आहे नायजेरिया 74 दशलक्ष आणि त्यानंतर आहे काँगो 66 दशलक्ष. म्हणजे आपल्या इथं सर्वाधिक जगामध्ये लोक दारिद्र्यामध्ये जगतात, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता त्यानंतरचा सर्वात महत्वाचा अहवाल आहे बघा, नुकताच राज्यसेवेला सुद्धा याच्यावरती प्रश्न येऊन गेला. तर जागतिक भूक निर्देशांक 2024 जो आलेला आहे, आयोगाने आता विचारला होता 23चा होता, आता 24च्या वरती प्रश्न आलेला. तो प्रश्न सुद्धा येऊ शकतो, आगामी परीक्षांमध्ये जास्त महत्वाचा आहे. तर बघा, नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक भूक निर्देशांकात भारत 127 पैकी 105व्या क्रमांकावर आलेला आहे. 127 पैकी आपण किती 105व्या क्रमांकावर आहे. कालचा जो पेपर झाला त्याच्यामध्ये ऑप्शन काय होता 111. 111 आधी होता आपला, आता आपण 105व्या क्रमांकावर आहे. भारताला मिळालेले 27.3 गुणांकन गंभीर व तातडीने नोंद घेण्यासारख्या प्रकारात मोडते. म्हणजे आपल्याला जे ते गुण मिळालेले 27.3 तर ते कशामध्ये मोडतात, गंभीर आणि तातडीने नोंद घेण्यासारख्या याच्यामध्ये मोडतात, हे मात्र लक्षात ठेवा. दरडोई उत्पन्न हे राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचे मानक असते. दरडोई उत्पन्न हे भारताच्या राष्ट्रीय प्रगतीचे मानक असते. तसे जागतिक भूक निर्देशांक हा लहान मुले, माता, एकूण राष्ट्राच्या पोषणाचे प्रमुख मानक ठरते. हा निर्देशांक काढताना 4 घटक मोजले जातात. हा निर्देशांक जो आहे तर तो काढताना 4 घटक मोजले जातात असं माहिती इथं दिलेली आहे. तर भूक निर्देशांक का मोजला जातो याबाबत माहिती बघा. हा निर्देशांकावरती बऱ्याच वेळा प्रश्न येतो, त्याच्यामुळे थोडा डीप मध्ये हा मुद्दा आपण घेतलेला आहे. बघा, जगभरातील विविध देश भूक आणि उपासमारीशी संबंधित शाश्वत उद्दिष्ट साध्य करत आहेत की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी जागतिक भूक निर्देशांक मोजला जातो. तसेच याचा वापर आंतरराष्ट्रीय क्रमवारीसाठीही केला जातो. आता तुम्हाला माहिती एसडीजी अंतर्गत जे काही लक्ष्य ठेवलेले आहेत तर त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी देश काय अंमलबजावणी करतात का नाही जागतिक, तर त्यासाठी हा निर्देशांक काढला जातो. आता तुम्हाला माहितीच आहे की क्षयरोगाची नुकतीच भारतामध्ये 100 दिवसांची मोहीम आखलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. एकूण देशभरातील 347 जिल्हे निवडलेले आहेत, त्यातले 17 जिल्हे हे आपल्या महाराष्ट्रामधील आहेत. मग क्षयरोगासाठी आपण एसडीजीचे टार्गेट दिलेलं आहे की 2030 पर्यंत जगभरातून क्षयरोग मुक्त झालेला पाहिजे. तर त्यासाठी भारताने जे काही टार्गेट चूज केलं आहे 2025 ठेवलेलं आहे. आता 2025 यायला लागले तर त्यासाठी तातडीने पावले उचलण्यासाठी आपल्या भारत सरकारने 100 दिवसांची टीबी मोहीम, क्षयरोग मोहीम चालू केलेली आहे. तर त्याचाच एक भाग आहे की भूक निर्देशांक का मोजला जातो, तर लोकांना माहित पाहिजे की भूक पॉवर्टी हे जे आहे गरीब भूक निर्देशांक कमी करण्यासाठी तर जागतिक स्थितीवर देश जे आहेत
तर ते त्याची अंमलबजावणी करतात का नाही, तर ते काढायचं कसं, तर त्यासाठी हा निर्देशांक काढला जातो आणि या निर्देशांकाच्या आकडेवारीवरून त्यांना मग समजते की अंमलबजावणी कोणत्या देशामध्ये होती, कोणत्या देशामध्ये होत नाही. समजलं. आता बुक निर्देशांक कसा काढला जातो याबाबत माहिती दिली. जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावरून जागतिक बुक निर्देशांक मोजताना उपासमारीचे 3 घटक विचारात घेतले जातात. तर पहिलं बघा काय आहे उपासमारीचे 3 घटक, म्हणजे पहिलं काय, अन्नाची अपुरी उपलब्धता, म्हणजे अपुरं अन्न कुठे कुठे आहे. दुसरे म्हणजे काय, मुलांच्या पोषण स्थितीतील कमतरता, म्हणजे पोषण स्थितीमधली जी काही कमतरता आहे त्याबाबत. आणि तिसरं काय आहे, बालमृत्यूचं प्रमाण, म्हणजे बालमृत्यूचं जे काही प्रमाण आहे त्याबाबत माहिती घेतली जाते. 5 वर्षाखालील मुलांचे मृत्यू, तर त्याच्यामध्ये येतं बालमृत्यू म्हणजे किती, तर 5 वर्षाखालील मुलांचा मृत्यू. तर हे सुद्धा जास्त महत्वाचं आहे. एके वेळी आयोगाने अशा स्वरूपाचा सुद्धा प्रश्न विचारला होता की बालमृत्यू म्हणजे किती एक्झॅक्टली, 5 वर्षाखालील का, 10 वर्षाखालील का, 3 महिन्याखालील का, 1 महिन्याचा. हा प्रश्न तुम्हाला PYQ मध्ये आवर्जून दिसेल. अशा स्वरूपाचा एक प्रश्न लॉकडाऊनच्या आधी आलेला आहे. तर इथं लक्षात घ्या, कंसामध्ये लिहिलेला आहे की 5 वर्षाखालील मुलांचा मृत्यू याच्यामध्ये ग्राह्य धरला जातो. कशामध्ये, जागतिक बुक निर्देशांकाचा जे काही निकष आहे तर त्याच्यामध्ये. याबाबतची माहिती संयुक्त राष्ट्रांनी अन्न व कृषी संस्था, युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडून घेतली जाते. ही जी काही माहिती तर यांच्याकडून घेतली जाते. आता या माहितीचा आणि निकषाच्या आधारे बुकेची बहुआयामी पद्धतीने विश्लेषण करून गुणांची वर्गवारी करून निर्देशांक ठरवला जातो. त्या अनुषंगाने प्रत्येक देशाला 0 ते 100 पॉईंट मानांकन असं दिलं जातं. त्यातलं 100 हे अनुक्रमे सर्वोत्तम आणि 0 हे सर्वोत्तम वाईट असं मानलं जातं, असं तिथं माहिती दिलेली आहे. आता बुक निर्देशांकाचे जे काही मानांकन आहे त्याचा अर्थ काय बघा. बुक निर्देशांक मानांकन आणि उपासमारीची स्थिती, तर 50 आणि किंवा त्यापेक्षा अधिक जर असेल तर ते अत्यंत चिंताजनक असं मानलं जातं. 2 नंबर काय, 35 ते 49.9 हे चिंताजनक आहे. 20 ते 34.9 हे गंभीर आहे आणि 10 ते 19.9 मध्यम आहे आणि त्यानंतर 9.9 किंवा त्याहून कमी हे कमी आहे, हे लक्षात ठेवायचं. आता या वर्षी बघा 12 ऑक्टोबर 2024 रोजी अहवाल जाहीर करण्यात आलेला होता. 2024 ची जी काही थीम आहे, हाऊ जेंडर जस्टिस कॅन ॲडव्हान्स क्लायमेट रेझिलियन्स अँड झिरो हंगर. त्यातला क्लायमेट आणि झिरो हंगर हे 2 शब्द जरी लक्षात ठेवले तरी चालते. क्लायमेट आणि झिरो हंगर हे 2 शब्द या थीम मध्ये लक्षात ठेवा. कधी कधी थीम वरती सुद्धा आयोग प्रश्न विचारतात. आता नुकताच झालेल्या 1 डिसेंबर मध्ये याच्या बुक निर्देशांकाच्या डायरेक्टली फॅक्टवर प्रश्न विचारलेला आहे, जो की 111 त्याचं उत्तर होतं. आता आपण 105 व्या क्रमांकाला आहे. प्रश्नाचा जर पॅटर्न बदलायचा म्हणला, मुद्दा तोच ठेवायचा म्हणला तर त्याच्यावरती अशा थीमच्या माध्यमातून सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आता भारतासंबंधी जे काही मुद्दे आहेत ते बघा. 127 देशामध्ये भारत हा आपला 105 नंबरला आहे. आपला जो स्कोर आहे तो 27.3 आहे. 27.3 म्हणजे स्कोर कुठं मोडते बघा, आपला इथं दिले 20 ते 34.9, म्हणजे गंभीर क्षेत्रामध्ये आपण मोडतो. आपल्या इथे गंभीर उपासमार आहे. 2023 मध्ये भारत 111व्या तर 2022 मध्ये 107व्या स्थानी होता. तर लक्षात ठेवा, ह्याच्यावरती आताच्या 1 डिसेंबरला प्रश्न आला होता की 2023 साली भारत कितव्या क्रमांकावर होता, 111चं उत्तर तिथं दिलेलं होतं बघा, आणि 2022 मध्ये 107व्या होता. तर जोड्याला स्वरूपात सुद्धा येऊ शकतो. 2023 111 आहे, त्याच्या आधी 107 आहे आणि आता आपण 105व्या क्रमांकावर आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. 5 वर्षाखालील चाइल्ड स्टनिंगचे प्रमाण 35.5% आहे, हे लक्षात ठेवा. सर्वाधिक उपासमार असलेले 3 देश, सोमालिया आहे सर्वाधिक उपासमार इथे 127 नंबर, येमेन आहे आणि चाड आहे. सोमालिया, येमेन आणि चाड सर्वाधिक उपासमार असलेले शेवटचे 3 देश आहेत, ते लक्षात ठेवायचे. बुरुंडी आणि दक्षिण सुदान यांचे गुण सोमालियापेक्षाही कमी आहेत, परंतु डेटाच्या अभावामुळे त्यांना क्रमवारी देण्यात आलेली नाही. हे जे बुरुंडी आणि दक्षिण सुदान आहे तर त्यांच्या इथं ह्याच्यापेक्षा जास्त बुकमार आहे, पण डेटाच्या अभावामुळे त्यांची काही आकडेवारी दिलेली नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायचं. त्यामुळे आकडेवारी उपलब्ध असलेल्यानुसार सोमालिया, येमेन आणि चाड हे शेवटचे 3 देश आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर बघा, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य विभागाच्या वतीने 2023 मध्ये राबवण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानातील विजेत्यांचे 11 जानेवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आलेलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील भारत मंडपमध्ये सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आलेले होते. तर बघा, सर्वात स्वच्छ राज्य, डायरेक्टली हे महत्वाचं आहे की सर्वात स्वच्छ राज्य कोणतं आहे, तर सर्वात स्वच्छ राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक झालेला आहे. महाराष्ट्राची किती तर चांगली गोष्ट ही आहे की महाराष्ट्र सर्वात स्वच्छ राज्यामध्ये 1 नंबरला आहे, त्याच्यामुळे प्रश्न येऊ शकतो. सर्वात अस्वच्छ राज्य म्हणून महाराष्ट्राचा तर एक वेळ प्रश्न येण्याचे चान्सेस कमी आहेत, पण महाराष्ट्र सर्वात स्वच्छ राज्य आपलं कुठं गुणगान झालेलं आहे, लौकिक झालेला आहे, चांगली गोष्ट झालेली आहे, तर आयोग सुद्धा विचारण्याचे चान्सेस आहे. तर महाराष्ट्र हे सर्वात प्रथम स्थानी सर्वोच्च स्वस्त आहे. 2 नंबर आहे मध्य प्रदेश आणि 3 नंबर आहे छत्तीसगड. याच्या कंसामध्ये दिलेलं बघा, पहिल्यांदा प्रथम स्थानी. तुम्हाला काय म्हटलं मी की ह्याच्या आधी सुद्धा भरपूर प्रश्न आलाय, मग मला तेवढं देता येतं की महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पण आयोग ए आणि बी सेंटेन्स मध्ये प्रश्न फॉर्म करू शकतं. मुद्दा तोच आहे, पण प्रश्नाचा फॉर्मॅट बदलायच आहे. ए आणि बी सेंटेन्स मध्ये काय म्हणणार, महाराष्ट्र पहिल्यांदाच प्रथम स्थानी आलेला आहे, याच्या अगोदर नव्हतं, तर ते वाक्य बरोबर आहे. त्यानंतर काय, मध्य प्रदेश गेल्या वर्षी पहिल्या स्थानावर होतं,
त्याच्यावरती सुद्धा प्रश्न होऊ शकतो. तर लक्षात ठेवायचं, महाराष्ट्र यावेळेस पहिल्या स्थानावर आहे, पहिल्यांदाच पहिल्यावर आलाय. मध्य प्रदेश हे दुसऱ्या स्थानावर आहे, की जे की गेल्या वर्षी पहिल्यांदा होतं. आता सर्वात स्वच्छ शहर बघा, शहरावरती सुद्धा भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे. तर त्यातलं इंदोरच बघा, तर इंदोर सुरत संयुक्तपणे यावर्षी प्रथम स्थानी आहेत. आणि हा जो दिलेला आहे हाच प्रश्न तुम्हाला 21 एप्रिल 2024च्या UPSC CDS मध्ये आहे असा दिसेल. आयोगानं सुद्धा भरपूर वेळा याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. तर UPSC CDS चा पेपर काढायचा 21 एप्रिल 2024चा, त्याच्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला दिसेल. तर इंदोर आणि सुरत हे संयुक्तपणे पहिल्या स्थानावर यावर्षी आहेत. जर आता प्रश्न आला तर तुम्ही इंदोरला डायरेक्टली टिक करू नका, याच्यावरती इंदोरवरती भरपूर वेळा प्रश्न आलाय, इंदोर हे उत्तर होतं हे तुम्हाला माहितीच आहे. तर 2 नंबर बघा, नवी मुंबई महाराष्ट्रामधला आहे. 4 नंबरला आहे की विशाखापट्टणम आणि 5 नंबरला आहे भोपाळ. ते दोघं संयुक्त पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांक म्हणजे पहिल्यावर संयुक्त आहे, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायचं. आता ही बघा, इंदोरने सलग 7व्यांदा अव्वल स्थान पटकावलेलं आहे. इंदोर सलग 7व्यांदा, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आले सलग कितव्यांदा आहे, तर 7व्यांदा आहे. एखादा जर चेन्नई सुपर किंगचा फॅन आहे, खाला फॉल रिझन, तर 7 लक्षात ठेवा. इंदोर आहे सलग 7व्यांदा आलेला आहे. जरी फॅन तुम्ही नसला तरी पण लक्षात ठेवा 7 आकडा, तर आपल्याला मार्क यायची मतलब आहे. तर 7 आकडा लक्षात ठेवायचा की इंदोर सलग 7व्यांदा पहिल्या स्थानी आहे. 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात सासवड देशात पहिले तर लोणावळा देशात तिसऱ्या स्थानावर आहे. हा का महत्वाचा आहे, आपल्या महाराष्ट्रामधला आहे सासवड आणि लोणावळा. तर पहिलं आणि तिसरं स्थान 1 लाखापेक्षा कमी असणाऱ्यामध्ये लक्षात ठेवायचं. या मुद्द्यावरती मी तुम्हाला सांगितलं की शहरांच्या स्वच्छ क्रमवारीवरती प्रश्न आलेला होता. तर विधान स्वरूपामध्ये सुद्धा भरपूर वेळा याच्यावरती प्रश्न आलाय, 2 ते 3 वेळा. जेव्हा विधान स्वरूपामध्ये प्रश्न येतो तेव्हा हे विधान दिलं जातं. तर तिथं आपल्याला लक्षात ठेवायचं की सासवड 1 नंबर आहे आणि लोणावळा 3 नंबर आहे. घडामोडी लक्षात ठेवा. PYQच्या अनालिसिस करून हे मुद्दे इथं घेतलेले, त्याच्यावरती भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे. बुक निर्देशांकाचा मुद्दा बघा, आता नुकताच प्रश्न येऊन गेलेला होता, पण पॅटर्न बदलल्यानंतर पॅटर्न बदलून सुद्धा कसा प्रश्न येईल ते सुद्धा मुद्दे तुम्हाला तिथे सांगितले, आणि हा मुद्दा सुद्धा जास्त महत्वाचा आहे. आता खाली बघा, स्वच्छ सर्वेक्षण बाबत माहिती बघा. आता स्वच्छ भारत मिशन शहरी अंतर्गत बघा, सुरुवात 2016 याची झालेली होती. गृह मंत्रालय कोणतं, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय हे राबवतं. थीम काय 2023ची वेस्ट टू वेल, आणि 24ची काय रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. या थीम सुद्धा जास्त महत्वाच्या आहेत. का तर शहरावरती भरपूर वेळा प्रश्न आला. यावर्षी इंदोर आणि सुरत संयुक्तपणे 1 नंबरला आहे, असं सुद्धा वाक्य बनवू शकतं. यावर्षी थीम काय त्याच्यावरती सुद्धा वाक्य बनवू शकतं. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता बघा, पुढचाही निर्देशांक आपल्याला बघायचा आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स आहे GII 2024, तर त्याबाबत आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर बघा, जागतिक बौद्धिक संपदा संघटना WIPO ने अलीकडे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 17वी आवृत्ती प्रसिद्ध केलेली आहे. तर बघा, GII 2024 133 अर्थव्यवस्थेचा इनोव्हेशन इकोसिस्टीम कामगिरीचे मूल्यमापन करून नवीनतम जागतिक इनोव्हेशन ट्रेंडचा मागोवा घेते. 133 एकूण अर्थव्यवस्थांचा अभ्यास केलेला आहे हा अहवाल काढताना. तर बघा, GII 2024 मध्ये 133 जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये भारत 39व्या क्रमांकावर आहे. 2023 मध्ये 133 जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये 40व्या क्रमांकावर होता, आणि त्या 40 या आकड्यावरती ह्याच्या आधी प्रश्न आलेला होता. आता किती 39 आहे, आधी किती होता 40 होता. तर त्या 40 असताना प्रश्न आलेला होता. PYQ प्रश्न आहे हा. हे असे काही मोजके निर्देशांक आहेत की ज्याच्यावरती आयोग आवर्जून प्रश्न विचारतात. तर त्यातला हा एक मुद्दा आहे की त्याच्यावरती प्रश्न आलेला होता, आणि गेल्या आता बघितला आपण यावर्षी बुक निर्देशांकावर आला आणि याच्यावरती गेल्या वर्षी आलेला होता. लक्षात ठेवायचं. WIPO विज्ञान आणि तंत्रज्ञान क्लस्टर क्रमवारीत भारत 4थ्या क्रमांकावर आहे. मुंबई, दिल्ली, बेंगलोर आणि चेन्नई हे जगातील टॉप 100 विज्ञान आणि तंत्रज्ञान क्लस्टर मध्ये समाविष्ट आहे. तर क्लस्टर बाबत थोडी माहिती तर दिलेली आहे. विविध देशांच्या सरकारांद्वारे त्यांच्या देशातील नवकल्पना आधारित सामाजिक आणि आर्थिक बदलाचे मूल्यांकन करण्यासाठी एक विश्वसनीय साधन याला मानलं जातं. तर बघा, भारताचा क्रमांक आहे 39वा, गेल्या वेळेस काय होता 40वा होता. तेव्हा सुद्धा 133 अर्थव्यवस्थांचा अभ्यास केलेला होता. जागतिक बौद्धिक संपदा संघटना जिनेवा येथे तिथली संस्था आहे, तर त्यांनी हा अभ्यास केलेला आहे. अव्वल स्थान कोणाचं आहे बघा, स्वित्झर्लंड. त्याच्यामध्ये टॉपला स्वित्झर्लंड आहे. त्यानंतर बघा, जगातील सर्वात नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्था स्वित्झर्लंड, स्वीडन, अमेरिका, सिंगापूर आणि युनायटेड किंगडम. तर ह्या जगातील सर्वात नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्था म्हणून सगळ्यात टॉपला आहे. तर 1 नंबर कोण आहे, स्वित्झर्लंड. 2 नंबर आहे स्वीडन आहे. 3 नंबर आहे अमेरिका आहे. 4 नंबर आहे सिंगापूर आहे. 4 नंबर युनायटेड किंगडम आहे. जगात चीन 11व्या स्थानी आहे. कमी मध्यम उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत पहिल्या स्थानावर आहे. कमी मध्यम उत्पन्नामध्ये भारत आपला 1 नंबरला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्लस्टर रँकिंग मध्ये भारत 4थ्या स्थानी आहे. मुंबई, दिल्ली, बेंगलोर आणि चेन्नई हे जगातील टॉप 100 विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे क्लस्टर आहेत. जर विधान स्वरूपामध्ये प्रश्न आला तर हे छोटे छोटे पॉईंट त्याच्यामध्ये असणार आहे. त्यासाठी एक पॉईंट म्हणून हे आकडेवारी इथं एक वाक्य इथं दिलेली आहे. तेवढे वाक्य तेवढी रिव्हिजन मध्ये लक्षात ठेवायची, नाहीतर त्याच्या आकडेवरती डायरेक्टली प्रश्न येतोच तुम्हाला सांगितलेला आहे. आता पुढचा निर्देशांक बघा की
राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक आहे 2024. तर त्याबाबत माहिती बघा. 17 सप्टेंबर 2024 रोजी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालय जगत प्रकाश नड्डा यांनी जाहीर करणारी संस्था भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरण यांनी हा जाहीर केलेला आहे. तर बघा 2019 पासून हा निर्देशांक जाहीर केला जातो. तर कधीपासून 2019 पासून हा निर्देशांक जाहीर केला जातो. हा निर्देशांक भारतीय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा कामगिरीचे मूल्यांकन करतो. केरळने सलग दुसऱ्या वर्षी अव्वल स्थान पटकावलेलं आहे. केरळने सलग दुसऱ्या वर्षी यामध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे. 5 निकष आहेत बघायचे. तर 1 नंबर काय, मानव संसाधने आणि संस्थात्मक डेटा. आता पहिला निकष आहे. 2 नंबर आहे बघा अनुपालन आहे. 3 नंबर आहे अन्न चाचणी. 4 नंबर आहे प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण. 5 नंबरला आहे ग्राहक सशक्तीकरण. हे ह्याचे निकष आहे. तर पहिले 4 बघा राज्य कोणते आहेत. तर पहिले 4 राज्य जास्त महत्वाचे आहेत. तर पहिला आहे केरळ आहे, 2 नंबर आहे तामिळनाडू आहे, 3 नंबर आहे जम्मू काश्मीर आहे, 4 नंबर आहे गुजरात. या निर्देशांकाच्या अंतर्गत केरळ पहिला आहे, तामिळनाडू दुसरा आहे, जम्मू काश्मीर तिसरा आहे आणि 4 नंबरला गुजरात आहे. केरळ पहिला आहे एवढं जर लक्षात ठेवलं तरी ठीक आहे. तर आता पुढचा मुद्दा आपण पाहूया की एसडीजी इंडिया इंडेक्स 2023-24. तर या निर्देशांकाविषयी आपल्याला आता माहिती घ्यायची आहे. तर बघा हा निर्देशांक, तर नीती आयोग एसडीजी हा जो इंडेक्स आहे तर याच्यावरती सुद्धा आयोगानं भरपूर वेळा प्रश्न विचारलेला आहे. मागचे पीवायक्यूचे अनालिसिस करा तुम्ही तर तुम्हाला याच्यावरती दिसेलच. तर बघा नीती आयोग एसडीजी भारत निर्देशांकाची 4थी आवृत्ती प्रसिद्ध झाली. म्हणजे हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला असं समजतंय तुम्हाला. नीती आयोगानं हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे आणि त्याची कितवी 4थी आवृत्ती आता प्रसिद्ध झालेली आहे. तर या वर्षी भारताचे एकूण एसडीजी स्कोर 2020-21 मधील 66 गुणांवरून 2023-24 मध्ये 71 गुणांवर पोहोचलेला आहे. म्हणजे 2021 मधील आकडेवारी किती होती 66. आता कितीवर पोहोचले आपण 71 गुणांवर पोहोचलेलो आहे. 71 हा आकडा जास्त महत्वाचा आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तर बघा हे दारिद्र्य निर्मूलन, आर्थिक विकास आणि हवामान कृतीमध्ये झालेल्या प्रगतीचे प्रतिबिंबित करते. शाश्वत विकासावर उद्दिष्टांवर राष्ट्रीय प्रगती मोजण्यासाठी हे प्रमुख साधन आहे. तर ह्या अहवालाचा उद्देश काय आहे याबाबत इथं माहिती दिलेली आहे. शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यात केरळ आणि उत्तराखंड संयुक्तपणे 79 गुणांसह अव्वल आहे. तर त्याच्यामध्ये अव्वल राज्य कोणती आहेत, नीती आयोगाने हा अहवाल काढलेला आहे. तर केरळ आणि उत्तराखंड ही संयुक्तपणे 79 नंबरवरती आहे. आता मगाशी आपण बघितलं स्वच्छ सर्वेक्षण निर्देशांक, तर इंदोर आणि सुरत संयुक्तपणे 1 नंबरला होती. तर इथं सुद्धा लक्षात ठेवायचं नीती आयोगाने जो एसडीजी इंडेक्स काढलेला आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा उत्तराखंड आणि केरळ हे जे आहेत संयुक्तपणे 1 नंबरला आहेत. तर तामिळनाडू दुसऱ्या स्थानावर आहे आणि गोवा हे तिसऱ्या स्थानावरती आहे. ही सुद्धा आकडेवारी जास्त महत्वाची आहे. एसडीजी वरती याच्या आधी सुद्धा प्रश्न आलेला आहे. निर्देशांकात बिहार 57 सर्वात खराब कामगिरी करणारा सुद्धा राज्य तुम्हाला माहित पाहिजे बिहार आहे. झारखंड 62, नागालँड 63 आहे. झारखंड 62 आहे तर नागालँड 63 आहे. घडामोडी महत्वाची आहे तर ह्याच्यावरती आधी प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. आता बघा केंद्रशासित प्रदेशांमध्ये चंदीगड, जम्मू काश्मीर, पुदुच्चेरी, अंदमान आणि निकोबार बेटे आणि दिल्ली हे 4-5 कामगिरी करणारे हे राज्य होते. तर केंद्रशासित प्रदेशाची सुद्धा त्यांनी आकडेवारी दिलेली, ती गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची. आता हे कोणी जाहीर केलेलं आपण बघितलं, नीती आयोगाने जाहीर केलेला आहे आणि हा 4था अहवाल आहे जी की पहिल्यावरती 2018 साली आलेली होती. 12 जुलै 2024 रोजी आता ही जाहीर करण्यात आलेला आहे. 4था अहवाल होता 2018 ला याची सुरुवात झालेली होती. आता अहवालामध्ये ठळक मुद्दे काय दिलेत बघा त्यांनी. तर भारताचा संयुक्त स्कोर 71 आहे. 2020-21 मध्ये 66 होता तर 18 मध्ये 57 होता. म्हणजे 57 वरनं आपण 66 वरती जाऊन आता 71 वरती आलेलो आहे. 71 आकडा जास्त महत्वाचा आहे. अव्वल राज्य उत्तराखंड आणि केरळवरती बघितलं आपण. केंद्रशासित प्रदेशामध्ये चंदीगड आहे आणि बिहारने सर्वात वाईट कामगिरी केलेली आहे. तर बिहार सर्वात वाईट आहे हे सुद्धा कामगिरी करणारा तुम्हाला माहित पाहिजे. आता पुढचा बघा निर्देशांक आहे जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक 2024. हा निर्देशांक सर्वात जास्त महत्वाचा आहे. का तर पहिलाच आहे असा या निर्देशांक याच वर्षी सुरू केलेला आहे आणि पहिलाच आहे. अशा ज्या पहिल्या घडामोडी करतात तर त्याच्यावरती आयोग आवर्जून प्रश्न विचारतं. दिनविशेषच्या ज्या काही घडामोडी तुम्ही वाचत असता तर लक्षात ठेवा असे दिनविशेष बघायचे की ज्याच्या दिनविशेषाची सुरुवात पहिल्याच वर्षी केलेली आहे. आपला राज्य क्रीडा दिन, आता महाराष्ट्र राज्याचा राज्य क्रीडा दिन होता बघा, तर तो 15 जानेवारीला सेलिब्रेट होणार आहे. तर त्यांनी घोषित केलं होतं 15 जानेवारी 2024 हा पहिल्यांदाच हा राज्य क्रीडा दिन आपला सेलिब्रेट केलेला होता. तर यावर्षी तो सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपलं चंद्रयान केव्हा लॉन्च झालेलं होतं 23 ऑगस्ट 2023. तर तेव्हा सुद्धा आपण राष्ट्रीय अंतराळ दिन सुरू केलेला आहे, तो सुद्धा पहिलाच आहे. तर अशा ज्या काही पहिल्या घडणाऱ्या घडामोडी आहेत. आणि दुसरे सर्वात जास्त महत्वाचे मुद्दा की पुढच्या पेपरला येईल आता 21 डिसेंबर जो आहे 21 डिसेंबर हा मेडिटेशन डे म्हणून घोषित केलेला आहे. कोणी संयुक्त राष्ट्रांनी 21 डिसेंबर हा मेडिटेशन डे म्हणून नव्यानं घोषित केलेला आहे.
का तर नव्याने अशा जे दिवस घोषित केले जातात तर त्याच्यावरती आवर्जून प्रश्न येतो, ही गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे. आणि हे कधी समजते तर PYQच्या अनालिसिस केल्यावर तुम्हाला समजते की आयोग छुप्या पद्धतीने अशा या गोष्टींवरती प्रश्न विचारतात जे की पहिल्यांदा सुरू झालेले असतात. तर त्या अंतर्गत हा निर्देशांक आहे की जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक आहे तो पहिल्यांदा सुरू केलेला आहे. तर बघा, जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक NCA मध्ये भारताचा सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या देशांमध्ये स्थान देण्यात आहे. जगामध्ये सर्वाधिक वाईट कामगिरी करणारा देश म्हणून या निर्देशांकामध्ये भारताची गणना केलेली आहे. बघा, संवर्धनाच्या प्रयत्नांचे मूल्यमापन करण्यासाठी ऑक्टोबर 2024 मध्ये पहिले NCI सुरू करण्यात आले. पहिला हा निर्देशांक ऑक्टोबर 2024 मध्ये सुरू करण्यात आला. 2024च्या जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक भारत 176व्या क्रमांकावर आहे. भारताचा क्रमांक किती? 176 आहे. आकडा लक्षात ठेवायचा, 176 आकडा आहे. 180 राष्ट्रांपैकी आपला 176 आकडा आहे. तर किरिबाटी 180, तुर्की 179, इराक 178 आणि मायक्रोनेशिया 177 हे सगळ्यात खाली 5 क्रमांकाचे हे देश आहेत. भारताचा कितवा? 176वा नंबर आहे. अकार्यक्षम जमीन व्यवस्थापन आणि जैवविविधतेच्या वाढत्या धोक्यांमुळे भारताची निम्न क्रमवारी आहे. आता भारत एवढ्या खाली काय याचं सुद्धा कारण त्यांनी दिले, काय तर अकार्यक्षम जमीन व्यवस्थापन. जमीन व्यवस्थापनाचा आपल्या इथे एक कार्य म्हणजे कसा असावं याची काहीही अंमलबजावणी नाहीये. दुसरी गोष्ट काय, जैवविविधतेच्या वाढते धोके, म्हणजे आपले जे जैवविविधतेच्या वाढते धोके आहेत त्याच्यावर काही उपाययोजना आपल्या इथे नाहीत. या गोष्टीवरती आपला निर्देशांकामध्ये सगळ्यात खालच्या देशांमध्ये स्थान आहे. 180 पैकी 176 म्हणजे एकदम खालीच आहे भारत. आता हे अहवाल कोणी काढलेला आहे बघा, बेन गुरियन युनिव्हर्सिटी bioddd.com यांनी हा अहवाल काढलेला आहे आणि 24 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. आणि 176 भारताचं स्थान आहे 180 देशांमध्ये. भारताला मिळालेले गुण आहे ते 45.5, 100 पैकी 45.5 गुण आपल्याला मिळालेले आहेत. आता पहिले 5 देश कोणते आहेत बघा, लक्झेंबर्ग आहे तो पहिला आहे, इस्टोनिया आहे, डेन्मार्क आहे आणि त्यानंतर फिनलँड आहे आणि युनायटेड किंगडम. हे पहिले 5 देश आहेत या अहवालामधले. पहिलाच अहवाल आहे, पहिल्यांदाच प्रकाशित केलेला आहे, त्याच्यामुळे ह्या घडामोडी माहीत पाहिजे. आता शेवटचे 5 देश बघा, 176लाच भारत आहे, आपणच आहे शेवटच्या 5 देशामध्ये. मायक्रोनेशिया, इराक आहे, तुर्की आणि किरिबाती हे शेवटचे 5 देश आहेत. आता हे जे आहेत तर तुम्ही बघता की हे जे 4 निर्देशक जे आहेत हे अहवाल करण्यासाठी काय निर्देशक आहेत. तर 1 नंबर बघा, जमीन व्यवस्थापन. वरती आपण बघितलं की जमीन व्यवस्थापनच आपल्या इथे व्यवस्थित नाही, त्यासाठीच भारताला एकदम शेवटचा क्रमांक दिलेला आहे. 2 नंबर बघा, जैवविविधतेला धोका. आपल्या इथे जे जैवविविधतेला धोका आहे त्याबाबत उपाययोजना एकदम कमी प्रमाणात आहेत, म्हणजे आपण त्यासाठी उपाययोजना केलेली नाही, त्यासाठी सुद्धा आपल्याला खालचा क्रमांक दिलेला आहे. पुढे बघा, क्षमता आणि प्रशासन या बाबतीत सुद्धा आपण भारत मागे आहे. आणि भविष्यातील ट्रेंड म्हणजे भविष्यामध्ये जे काही उपाययोजना आहेत त्यामध्ये सुद्धा भारत आहे. हे असे 4 निर्देशांक आहेत. त्या 4 निर्देशांकाचा अभ्यास करून भारताला एकदम 176 नंबरचा एकदम खालचा दर्जा याच्या जागतिक अहवालामध्ये दिलेला आहे. तर हे निर्देशांक आणि अहवाल सगळ्यात जास्त महत्वाचे होते. 2 मिनिटांमध्ये फक्त आपण रिवाइज करूया. सर्वात पहिला आपण काय बघितलं होता, जागतिक मानव विकास अहवाल बघितला होता. तर त्यामध्ये भारताची काय क्रमवारी लक्षात ठेवायची, त्याची यावर्षी जी काही थीम होती ती लक्षात ठेवायची. आणि शिक्षण, राहणीमानाचा दर्जा हे जे निकष होते त्याचे, तर त्या निकषावरती सुद्धा आरोग्य, शिक्षण, राहणीमानाचा दर्जा या निकषावरती सुद्धा आयोगाने भरपूर वेळा प्रश्न विचारलाय. इकॉनॉमिक्सचे जे काही तुम्हाला स्टॅटिक मध्ये प्रश्न दिसतात तर त्याच्यामध्ये याच्यावरती प्रश्न दिसतो. आणि करंट अफेअर्स ओरिएंटेड आला तर करंट अफेअर्सच्या 15च्या शिक्षण मध्ये तुम्हाला आवर्जून याच्यावरती प्रश्न दिसतो. खाली बघा, दुसरा आपण बघितला की जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक बघितला. तर या निर्देशांकात सुद्धा भारताचे जे काही स्थान आहे ते स्थान बघायचे, याचे जे निकष आहेत ते निकष बघायचे, अहवाल कधी सुरू करण्यात आलेला होता त्याबाबत माहिती बघायची, याची जर थीम दिलेली असेल तर थीम विषयी माहिती घ्यायची. नंतर आपण बघितला जागतिक बुक निर्देशांक. हा निर्देशांक असा आहे की याच्यावरती वारंवार प्रश्न येतो आणि नुकताच जो 1 डिसेंबर राज्यसभेचा पेपर झाला तर त्याच्यावरती सुद्धा याच्यावर प्रश्न आलेला होता. 111 गेल्या वर्षी स्थान होता आपलं 23 नुसार, त्याच्यावरती प्रश्न विचारला होता. तर 24 नुसार किती स्थान आहे आपलं, 105 आहे. तर तो जास्त महत्वाचा आहे, आकडा लक्षात ठेवायचा, त्याची थीम पण लक्षात ठेवायची. पुढचा महत्वाचा बघितला आपण की स्वच्छ सर्वेक्षण. तर त्याच्यामध्ये कोण टॉपला आहे, तर शहरांमध्ये जर आपण बघितलं इंदोर आणि सुरत हे 1 नंबरला संयुक्तपणे त्यांना नंबर दिलेला आहे. हा प्रश्न कुठे आलाय तर 21 एप्रिल 2024ला जो UPSC CDSचा पेपर झाला तर त्याच्यामध्ये हा प्रश्न आलेला होता. तर आपल्या आयोगाने सुद्धा यासाठी भरपूर वेळा प्रश्न विचारलाय. इंदोर सलग पहिला असण्याची ही 7वी वेळ आहे. लक्षात कसं ठेवायचं, धोनीच्या जर नंबरवरून थाला फॉल रिजनवरून लक्षात ठेवलं तरी चालतंय. आणि महत्वाचं आहे की महाराष्ट्र पहिल्यांदाच स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पहिल्या स्थानावर आलेला आहे. 2 नंबरला कोण आहे, मध्य प्रदेश आहे, जे की गेल्या वर्षी पहिल्या स्थानावर होतं. ही घडामोड जास्त महत्वाची आहे, त्याच्यावरती AB सेंटेन्स मध्ये प्रश्न बनवू शकतो, त्याच्यामुळे तो मुद्दा महत्वाचा आहे.
त्यानंतर आपण पहिला निर्देशांक की राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक बघितला, त्यामध्ये बघा केरळ 1 नंबरला आपण पाहिलं होतं, 2 नंबर तामिळनाडू आहे, 3 नंबर जम्मू काश्मीर आहे आणि 4 नंबरला गुजरात आहे. आता त्यानंतर अहवाल आपण बघितला तर की एसडीजी इंडिया इंडेक्स, तर ह्या इंडेक्स वरती भरपूर वेळा आधी सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आता आपला निर्देशांक 71 आहे, 71 हा आकडा लक्षात ठेवायचा. त्यानंतर आपण शेवटचा बघितला होता की जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक, याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 176 आणि भारताला एकदम खालच्या देशांमध्ये आपली गणना केलेली आहे. का? त्याचं जैवविविधतेचं सुद्धा आपलं काय जमिनीचं व्यवस्थापन नाही, जैवविविधतेचं सुद्धा आपलं व्यवस्थापन व्यवस्थित नाही. या निकषाच्या आधारे भारताला एकदम शेवटचा दर्जा दिलेला आहे, तिथं आपण पाहिलेला आहे. आणि हा निर्देशांक का महत्वाचा आहे, तर अशा प्रकारचा निर्देशांक काढण्याची ही पहिलीच वेळ आहे. आत्ताच यावर्षी पहिल्यांदा हा निर्देशांक काढलेला होता आणि अशा पहिल्या घडामोडीवरती प्रश्न आवर्जून असतो, तुम्हाला आपण सांगितलं. तर अशा प्रकारे अहवाल आणि निर्देशांकाच्या घडामोडी आज आपण पाहिल्या. काल आपण राजकीय पाहिलेल्या होत्या आणि पहिल्या दिवशी आपण पेपरचं अनालिसिस केलेलं होतं. तर या घडामोडी नक्कीच तुम्हाला महत्त्वाच्या ठरतील येणाऱ्या परीक्षांमध्ये. तर यातून सुद्धा काही उरलेलं असेल आणि मला महत्त्वाचं वाटत असेल अहवाल निर्देशांकामधलं, तर तुम्हाला लिस्टमध्ये ते दिलं जाईल. थँक्यू.